पाहूयात नेमका कशा स्वरूपाचा हा हल्ला झाला, हल्ल्याची घटना कशी घडली। सैफवरील हल्ल्याचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। संशयिताच्या शोधासाठी 7 पथकं तैनात करण्यात आली आहेत। 3 पथकं मुंबईमध्ये शोध घेणार आहेत तर 1 पथक मुंबई बाहेर जाणार आहे। गुन्हे शाखेकडनं सीसीटीव्हीचा तपास सुद्धा सुरू करण्यात आलाय। घटनेच्या पहिल्या 2 तासात सीसीटीव्हीमध्ये कुणीही येताना दिसत नाहीये। हल्लेखोर आधीच इमारतीमध्ये घुसल्याचा त्यामुळे पोलिसांना संशय आहे। सैफ अली खानच्या घराशेजारी एक पाईपलाईन आहे। ही पाईपलाईन सैफ अली खानच्या घरातील बेडरूमपर्यंत जाते। सुरुवातीच्या तपासात चोर घरात पाईपलाईनवरूनच घुसल्याची शंका पोलिसांना आहे। चोर सैफच्या घरातील मदतनीसाच्या ओळखीचा असल्याची सुद्धा माहिती आहे। तर मदतनीस आणि चोरामधील जे भांडण आहे त्याच्या आवाजानं करीना आणि सैफ उठले। नेमकी घटना कशी घडली ते आपण बघतोय। वाद सुरू असताना सैफ अली खान तिथे आला। चोरट्यानं सैफवरती चाकूनं हल्ला केला आणि तिथनं तो पळून गेला। सैफवरील हल्ल्याचा तपास गुन्हे शाखेकडे आता वर्ग करण्यात आलाय।